ह्याचं संस्कृत मध्ये सांगायचं झालं तर तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी म्हणजेच गणी गणगणात होते. आणि साध्या शब्दात सांगितलं. आपल्या जसं बहिणाबाई सांगते ना, मन वडाळ वडाळ उभ्या पिकात लगुर. कळलं की साधे शब्द वापरले तिने, पण मनाचं संपूर्ण वर्णन तिने एका लाईनीमध्ये करून टाकलं. कळलं? मन वडाळ वडाळ. आणि ह्याच्यासाठी थोडीशी नजरेसमोर आणा. कधी तुम्ही जर कासरा घेऊन कासरा बैलाचा कासरा धरून जर बांधावून गेला असेल, मी गेलेले, त्यावेळेला बैल बघा जबरदस्तीने कसा तोंड लावतो त्या ह्याला उभ्या पिकाला, आणि आपल्याला कासरा खेचावा लागतो. कळलं की नाही? अहो असं मन आहे, आणि असं मनाला खेचून या संत संघात आणायचंय. मन कसं आहे? अहो उभ्या पिका. आणि उभं पीक म्हणजे काय? ही संपूर्ण माया जी आहे ना, ही माया म्हणजे काय? अहो माया म्हणजे उभं पीक आहे. हे टीव्ही बीव्ही काय, व्हॉट्सअप बिट्सअप काय, अहो हे उभं पीक आहे. लक्षात घ्या. हे सगळे छान छोकीचे सगळे व्यवहार आहेत. काय? उभं पीक. आणि ह्या छान छोकीच्या व्यवहारामध्ये मन जबरदस्तीने जातं, खेचून नेतं आपल्याला. त्या मनाला आपल्याला जबरदस्तीने या संत संघात आणायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला सद्गतीची प्राप्ती होते. तेव्हाच या महापुरुषांनी ठेवलेलं ज्ञानाचं घबाड, अहो म्हणजे धन, अमूल्य धन, त्याची आपल्याला प्राप्ती होते. कळलं की नाही? आता बघा, अनेक जण पूजा खूप जण करतात. आता आपल्या भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये म्हटलं, कळलं ना? आणि त्यामध्ये भगवंताने काय म्हटलं? यजन्ते सात्विका देवान यक्ष राक्षसरान. म्हणजे कसे होतात बघा, जे सात्विक लोक आहेत ना, ते कुणाची पूजा करतात? देवदेवतांची पूजा करतात. लक्षात घ्या. आणि जे राजसिक राजसिक आहेत ना, ते असुर वगैरे वगैरे या देवतांची पूजा करतात. आणि तामसिक जे आहेत ना, ते भूतखेतांची पूजा करतात. लक्षात घ्या. सात्विक आहेत ते देवांची पूजा करतात, राजसिक आहेत ते यक्ष राक्षस यांची पूजा करतात, आणि तामसिक आहेत ही भूतखेतांची पूजा करतायत. मग सगळं म्हणतात नाही काका आम्ही पण पूजा करतो. आपण कोणाची पूजा करतात? भूतखेतांची, यक्ष राक्षसांची. का? तुम्हाला सिद्धी पाहिजेत. कळलं ना? तुम्हाला सिद्धी पाहिजे, तुम्हाला गारुडी विद्या शिकायचे आहेत. म्हणजे सद्विद्येचा माणूस आहे तो काय करेल? तो सात्विक आहे, तो देवांचीच पूजा करणार.